मित्रांनो, आपण देवाला मंदिरात पाहतो, सोन्याच्या अलंकारांनी मढलेलं पाहतो. पण कधी विचार केलाय का, ज्या देवाने उभ्या जगाचा उद्धार केला, त्याच्या स्वतःच्या जन्माची रात्र किती भयानक होती. एका येवल्याशा जीवाने जो नुकताच या जगात आला होता, त्याने आपल्यासाठी किती क्लेश सहन केले. बाहेर विजा चमकत होत्या, मुसळधार पाऊस कोसळत होता आणि मथुरेच्या त्या काळोख्या थंडगार कारागृहात माझ्या कानाचा जन्म झाला. ज्या हातांनी जगाला आशीर्वाद द्यायचे होते, त्या मातेच्या हातात बेड्या होत्या. जन्म झाल्या झाल्या ज्याला मातेच्या उबदार कुशीत निजायला हवे होते, त्याच्या नशिबी मात्र काळोखी रात्र आणि मृत्यूचे सावट होते. नजरेसमोर आणा तो क्षण, ती माता आपल्या बाळाला शेवटचं जवळ घेते, कारण तिला ठाऊक आहे की पुढचा क्षण काय घेऊन येईल. वासुदेवजींनी त्या कोमल बाळाला एका बांबूच्या टोकरीत ठेवलं. विचार करा, नुकताच जन्मलेलं ते बाळ, ज्याची त्वचा लोण्यासारखी मऊ होती. त्या खरखरीत बांबूच्या काड्या त्या इवल्याशा देहाला किती टोचत असतील, बोचत असतील. तो पाऊस, तो बोचणारा वारा आणि अथांग वाहणारी यमुना. नशिबाचे हे कसले खेळ. जो अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे, तो आज एका टोकरीत पावसाच्या पाण्याने भिजत चालला होता. यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. पाण्याचे थेंब त्या बाळाच्या चेहऱ्यावर आदळत होते. पण बघा, त्या निरागस रूपावर तरीही एक स्मित हास्य होतं. जणू तो म्हणत होता, भक्तांनो, तुमच्या दुःखाच्या महासागरातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आज मी स्वतः संकटाच्या लाटा झेलतोय. ज्याला स्वतःच्या आईचं दूध वेळेवर मिळालं नाही, ज्याला जन्मताच घरापासून दूर व्हावं लागलं, ज्याने पावला पावलावर मृत्यूचा सामना केला, तो माझा कृष्ण आज आपल्याला जीवन जगायला शिकवतोय. आपण छोट्या संकटांनी खचून जातो, पण एकदा त्या टोकरीतल्या इवल्याशा जीवाचा विचार करा, मग समजल की संघर्ष काय असतो. माझ्या देवा, माझ्या कृष्णा, तुझ्या प्रत्येक कष्टासाठी हे जग, हे तुझे भक्त कायमस्वरूपी ऋणी राहतील. दंडवत प्रणाम.